दिवस कॉल करायचे, कट करते कॉल, उचलत नाही. यार हॅलो. तुला किती वेळा सांगितले फोन नको करू म्हणून. मला तुला काहीतरी महत्वाचं बोलायचंय. प्लीज एकदा भेटायला येशील का? हे बघ, मी नाही येऊ शकत. प्लीज ऐक ना, फक्त 5 मिनिटं भेटायला ये. परत तुला मी नाही बोलवणार. ठीक आहे, बघते मी तुला लोकेशन सेंड करतोय, त्या लोकेशनवर ये तू. मी तुझी वाट बघतोय. ठीक आहे, येते, पण हे शेवटचं असेल. ओके चालेल, पत्ता लगेच मेसेज करतोय. ठीक आहे. काय ग स्वाती, तुला खूप भारी वाटत असेल ना? आता आपली मैत्रिणीच वहिनी होणार आहे बघ तुझी. अगदी मनातलं बोललीस तू. गिरिजा, आता तू माझी वहिनी होणार आहेस. काय ग, नाराज का दिसतेस तू? काय नाही, सगळं असं अचानक ठरलं ना त्यामुळे. तू काळजी करू नकोस ग. माझा दादा खूप प्रेमळ आहे आणि मला खात्री आहे की तो तुला सुखात ठेवेल. पाहिलंय मी त्याच्या डोळ्यात. हो, खूप चांगला आहे तो. आम्हालाही वेळोवेळी मदत करतो. आणि माहितीये का, दादा आत्ता पण तुझाच विचार करत असेल. अगं दादाच काय, ही पण त्याचाच विचार करते. हो ना गिरिजा? हा, दाखवते आपल्याला. बघ बघ बघ. थांब, तुला सांगितलं ना फोन नको करूस मला. का सारखा फोन करत असतोस तू? अगं तुला नाही कॉल करणार तर कोणाला करणार? तुझं प्रेम आहे ना माझ्यावर. अगं आईला मी आपल्याविषयी सर्व सांगितले. ती फार खुश आहे आणि तुला भेटायचं म्हणते. मी नाही भेटू शकत. प्रेम नाही आपलं एकमेकावर? तुला कोणी सांगितलं की माझं तुझ्यावर प्रेम आहे म्हणून? काय म्हणालीस? प्रेम नाही? डोळ्यात बघून बोल ना. बोल ना, बोल ना, डोळ्यात बघून बोल ना. काय झालं? का असं वागतोस रे तू माझ्यासोबत? समजून घे ना रे प्लीज. तुला तर सगळी परिस्थिती माहिती आहे ना. प्लीज दूर राह तू माझ्यापासून. अगं मी नाहीच राहू शकत तुझ्या विना, तुला माहिती आहे ना. जीवा, मला तुझी काळजी वाटते रे. माझ्या घरच्यांनी तुझ्यासोबत काही केलं तर? नाही जीवा, हे नाही होऊ शकत. अगं तू काळजी नको करू, मी आहे ना. मी करेन ना सर्व नीट. जीवा, नाही होऊ शकत हे. ते बाकी काय नको सांगू तू. चल बरं आता ते आता पटकन. जीवा, तुझं थोडं जरी माझ्यावर प्रेम असेल ना तर तू माझं ऐकशील. याआधी आपल्यात जे काही होतं ते सगळं विसरून जा. तू लांब राहा माझ्यापासून. स्वाती, अगं नको ना जाऊ सोडून मला. पेपर खूप छान गेला आजचा. काही काय बोलतेस ग, किती अवघड पेपर होता.
अरे यात काय आवडत सगळं सोपंच होतं हे बघ. हा माहितीये किती शहाणी असते. काय लिहिलंय काय माहिती याच्यात. अगं पण ते स्वाती कुठे गेली दिसेना झाली आज. बघा कालच तर एवढं मोठं मॅटर झालं ना तिचं. अरे हा म्हणून तर माझा फोन उचलना झाले. तिला कशाला फोन करते आपलं बघ ना. बरं जाऊ दे आता आपला शेवटचा पेपर आहे. चला आपण कॅन्टीनला काहीतरी खाऊया. खादार कुठची तर ते सोड आपली गिरीजा कुठे गेली. तुला माहित नाही वय मारामारी करण्याशिवाय तुला दुसरं काय येतं ग का. अगं तिची मेहंदी आहे की आज. आमच्या गावात खरंच की रे. हा मग इथं काय करतोय आपण चल की. चल की मग जाऊया. ए चल नाही गाणं म्हणू. मेहंदी लगा के रखना डोली सजा के रखना लेने तुझे या गोरी आएंगे तेरे सजना. कुछ और अब न कहना कुछ और अब न करना कुछ और अब न कहना कुछ और अब न करना ये दिल की बात अपनी दिल में दबा के रखना. मी कशी लाजतीये. बघता बघता गिरिजाचं किती लवकर लग्न ठरलं ना ग. हा तेच तर आणि ते पण कोणासोबत आधी रात सोबत. हा मग आहेच तो डॅशिंग. ए हिला फोन करायचा का स्वातीला. बघूया ना त्यांच्याकडे काय चाललंय ते. हो करूया. मला पण आठवण येते तिला मिस करतोय ग. ए बघ उचलला. हाय हाय हाय. कुठपर्यंत आली मेहंदी तुझी. हे बघ आम्ही मेहंदी काढतोय. आमची पण चालय बघ. हो का दाखव. वाव भारी आहे ग वहिनी. थँक्यू स्वाती. ए बरं जिजू कुठे गेले. जिजू गेला असेल हिच्या आठवणीत. बरं ठीक आहे सर ठेव आता आम्हाला आमचं सेलिब्रेट करू द्या मेहंदी. मला सोडून चाललाय ना तुमचा एन्जॉय खडूस कुठल्या. पण आय मिस यू ग. अगं आम्ही पण खूप मिस करतोय ग तुला. खरंच ना तू पाहिजे होती इकडे. तुमची लग्नाची शॉपिंग झाली का. हा झाली की. अच्छा चल मी नंतर बोलते. मला उशीर होतोय भरपूर काम आहेत. चल बाय. छान मेहंदी काढू आपण पण. तुम्ही नाही करणार का दोघी मेहंदी. काढायची ना. मला काढायला नाही. तुला येतं का.
बाबा काळजी घ्या तुमची.